मलकापूरमध्ये काहीतरी भलतंच मोठं घडतंय। काँग्रेसचा दशकानुदशकांचा बालेकिल्ला जिथं पृथ्वीराज चव्हाण यांची पकड दगडासारखी मजबूत होती, तिथं भाजपनं अर्धी निवडणूक जिंकली असं म्हणायला हरकत नाही। तीही मतदानाच्या आधीच। राजकारणात योग्य वेळी योग्य खेळी म्हणजे काय, तर नेमकं तेच आमदार अतुल भोसले यांनी दाखवून दिलेलं आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना भाजपमध्ये आणलं। हे एक साधं पक्षप्रवेश नव्हतं, ही काँग्रेसच्या किल्ल्यातील सर्वात मजबूत विटाच उपटून नेण्याची टोलेजंग चाल होती आणि त्या एका चालीनं गेमच पूर्णपणे बदललाय। छाननीच्या दिवशी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले गेले। समविचारी गठबंधन कमकुवत झालं आणि भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। मलकापूरची निवडणूक आता कोण जिंकणार यावर नाही, तर भाजप किती मोठ्या फरकाने जिंकणार यावर पोचलेली आहे। एका वेळेला जिथं काँग्रेसचं नाव घेतलं की जनता उभी राहायची, तिथं आज कमळ उमलतंय, तेही मनोहर शिंदेंच्या हातून। हा फक्त विजय नाही, हा चव्हाणांच्या गडात भाजपने केलेला राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे असं म्हटलं जात आहे। नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। मलकापूर काँग्रेसच्या परंपरेत खोलवर रुजलेलं नाव, दशकानुदशकांचा अवैध बालेकिल्ला। येथे पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व इतकं घट्ट होतं की नगरपालिका, नगरपंचायत किंवा अगदी ग्रामपंचायत अशा कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस हा आपोआप विजयी पर्याय मानला जायचा। पण यावेळी हे चित्र पूर्णपणे बदललंय आणि हे उलटवलंय ते भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी। विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभूत केल्यानंतर भोसले थांबले नाहीत। त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मलकापूरमधील काँग्रेसच्या गडावर हळूहळू एक एक विटा काढण्याचं काम सुरू केलं। पहिल्या टप्प्यात त्यांनी माजी नगरसेवक राजेंद्र यादव, जो चव्हाणांचा विश्वासू मानला जायचा, त्यांना भाजपमध्ये आणले। त्यानंतर काही इतर स्थानिक नेत्यांना जोडून बेस टीम मजबूत करण्यात आली। पण सर्वात भेदक चाल तर पुढे होती। मलकापूरच्या विकासाचा चेहरा मानले जाणारे मनोहर शिंदे यांना भाजपमध्ये आणणं। 24/7 पाणी पुरवठा योजना, शहराची घडी बसवणारी अनेक कामं, पायाभूत सुविधांची उभारणी, या सगळ्यांवर शिंदेंची छाप होती। त्यांचं नाव म्हणजे काँग्रेसचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आणि नेमकं इथेच अतुल भोसले यांनी स्ट्राईक केली। मनोहर शिंदेंची एंट्री म्हणजे काँग्रेसची पायाभूत रचना हादरवणारी चाल होती आणि त्याचा थेट परिणाम अर्जाची छाननी आणि माघारीच्या दिवशी दिसून आली। भाजपच्या तगड्या प्रभावामुळे आणि शिंदेंच्या स्थानिक पकडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि या नाट्यमय घडामोडीत भाजपचे 5 उमेदवार हनुमंत जाधव, सुनीता पोळ, ज्योत्स्ना शिंदे, दीपाली पवार, सुनील खैरे बिनविरोध निवडून आले। एवढंच नाही तर प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादीच्या सुवर्णा श्रीकृष्ण शिंदे यांनी माघार घेतल्यानं भाजपच्या रंजना पाचुंदकर यांचीही बिनविरोध निवड झाली। म्हणजे एकाच दिवशी भाजपला 6 जागा गिफ्ट मिळाल्या आणि संपूर्ण राजकीय वातावरण त्यामुळे बदलून गेलाय। उर्वरित 16 जागांसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी रंगतदार लढत या ठिकाणी होणार आहे। राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी समविचारी पक्षांना घेऊन जोरदार तयारी सुरू केली असली तरी मूड मात्र भाजपच्या बाजूने फिरलाय हे स्पष्टपणे दिसून येत आहे। कारण मतदानाआधी 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवणं म्हणजे जनता कोणत्या दिशेने झुकते याचं संकेत यामुळे दिसून येतं। या बिनविरोध जागांमागे अनेक राजकीय अर्थ दडलेले आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे काँग्रेसची अंतर्गत बांधणी पूर्णपणे कोसळलेली आहे। दुसरं कारण म्हणजे मतदार विकासाच्या अपेक्षेने भाजपकडे वळतायत आणि तिसरं कारण म्हणजे मनोहर शिंदेंच्या प्रवेशानंतर विकासाचा जो विश्वास आहे तो भाजपकडे हललेला आहे। चौथं कारण म्हणजे अतुल भोसले यांचं रणनैतिक नेतृत्व जे आहे ते आता कार्यकर्त्यांपासून ते शहरातील मतदारांपर्यंत प्रभाव टाकत आहे। त्यामुळे आज मलकापूरमध्ये समीकरण अगदी स्पष्ट झालेलं आहे। भाजपने आधीच अर्धा विजय मिळवलाय असं म्हणायला हरकत नाही। आता उर्वरित 16 जागांवर किती मोठा फरक पडतो आणि भाजप किती भक्कमपणे बहुमत मिळवते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। पण कल मात्र निर्विवाद मलकापूरचा काँग्रेसचा पारंपरिक गड ढासळलाय आणि कमळ इथं ठाम उभं राहताना दिसतंय। मलकापूरमध्ये ही निवडणूक आता फक्त राजकीय स्पर्धा नाही, तर एका जुन्या साम्राज्यावर नवीन नेतृत्वाचा कब्जा आहे आणि या बदलामागे 2 नावे ठळकपणे दिसून येत आहेत। एक म्हणजे आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि दुसरं म्हणजे मनोहर शिंदे। मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं
ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.